पुढे बघत अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे यांच्या विजयाचे बॅनर लागलेत। बच्चू कडू यांनी हे अभिनंदनाचे बॅनर लावल्याचं कळतंय। बच्चू कडूंनी बॅनर लावल्यानं चर्चांना उधाण आलंय। बळवंत वानखेडेंकडून नवनीत राणांचा पराभव करण्यात आला आणि त्यानंतर आता बच्चू कडूंनी हे बॅनर लावले। खरं तर 3-4 गोष्टीसाठी जसं शेतकऱ्याचे मुद्दे असेल, अपंगाचे असेल आणि रानाचं जे असभ्यता आहे, हे सगळे कारणं घेऊन आणि दिनेश भाऊ सारखा कार्यकर्त्याला आपण लढवलं पाहिजे, या मोठ्या हेतून आम्ही ही निवडणूक लढवली. असं नाही आहे का रानाच पाळापुरतं आमचं ध्येय होतं. आम्ही जिंकून यासाठीच ही निवडणूक लढली होती. पण एकंदरीत काँग्रेस आणि भाजपा या ह्याच्यामध्ये भाजपाकडे संपूर्ण बऱ्यापैकी हिंदू वोटिंग तिकडे गेलं आणि बौद्ध समाज आणि मुस्लिम वोट हे बऱ्यापैकी काँग्रेसला गेलं. या ह्याच्यामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये जसं मोदीजी पाहिजे असा एक वर्ग होता, मोदीजी नाही पाहिजे असा एक वर्ग होता. याच्यामध्ये आम्ही थोडं मागं पडलो हे मान्य करावं लागेल. ते मी म्हटलंय तर एकदा आम्ही जे बोललो, ते ब्रह्मदेव जरी खाली आला, तर आपण ते काही घेणार नाही. झालंच तर राजकुमारची इच्छा पूर्ण करू. एकंदरीत जो आपण पाहतोय का आज जो फटका बसलेला आहे. पहिले देवेंद्रजी पालकमंत्री होते. ते पूर्ण वेळ देऊ शकले नाही. नंतर चंद्रकांतजी पाटील आले, ते वेळ देऊ शकले नाही. एक पालकमंत्री म्हणजे ते जिल्ह्याचं पालकत्व असतं. 2.5 वर्षात तुम्ही पालकमंत्री नेमले नाही, तुम्ही समित्या नेमल्या नाही, तुम्ही राज्यमंत्री राज्याला दिले नाही आणि एका मंत्र्याकडे 4-4 खाती ठेवले. याचे परिणाम तर भोगावेच लागले ना.